नमस्कार, माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही बघत आहात एन-बी मराठी न्यूज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून आतापर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. परंतु मात्र आता यातील 30-35 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहे. या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. तर खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांविरुद्ध एफ-आय-आर दाखल करण्यात येणार असल्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वसमावेशक पडताळणी मोहिमेचा एक भाग म्हणून राज्यांच्या महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सादर केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी करतील. लाभार्थ्यांच्या घरांना भेटी देतील आणि संपूर्ण डेटा मॅचिंग करतील. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येईल. पण खोटी माहिती देऊन लाभ घेतला जात असेल तर अशावर एफ-आय-आर दाखल करण्याचा प्रस्तावही महिला व बाल विकास विभागाने दिला आहे. ही पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येईल. जिल्हा आणि विभागीय स्तरावर पडताळणी केली जाईल, असे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार विभागाला फसव्या लाभार्थीबाबत 200हून अधिक तक्रारी झाल्या आहेत. ज्यानंतर राज्यात मंजूर झालेल्या एकूण 2.5 कोटी अर्जांपैकी 2.5 लाख अर्जांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यापक पडताळणीसाठी 2 ते 3 महिने लागतील अशी अपेक्षा आहे. पडताळणी मोहिमेचा उद्देश पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि अपात्र दावे दूर करणे असे आहे. एका महिन्याच्या तपासणीनंतर किती अर्जांची पडताळणी करायची आहे याची स्पष्ट कल्पना येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लाडक्या बहीण योजनेसाठी वेगळा सरकारी ठराव यापूर्वी जारी करण्यात आला होता. बालविकास आणि महिला विभागांचे नवे मंत्री नियुक्त झाल्यानंतर डिसेंबरमध्ये रकमेचे वितरण होईल. महायुतीने वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी सरकार स्थापनेनंतर नव्या मंत्र्यांनी सूचना देणे आवश्यक आहे. त्या सूचनानंतर जी-आर जारी केला जाईल. वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारीपासून वितरित केली जाईल की नाही याचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. त्यानंतर एक जी-आर जारी केला जाईल. शिवाय हिवाळी अधिवेशनात एक पूरक बजेट जारी करावे लागेल.